ए कार्टे का बसली बाहेर जा घरात भांडे घास का तुझा बाप भांडे घासीन का ए मुर्द्या सकाळपासून डबडा घेऊन बसला हा अभ्यास कर ए म्हातारे गप तू काय सकाळपासून नुसती बडबड ठेवू दे गेम जा तिकडे जा करा आता माझ्या मग करा लोकांच्या मजुऱ्या आजी मी आरतीकडे जाऊ का मला पुस्तक आणायची इच्छा आहे. जा पण लवकर ये तुझा बाप येईल शेतातून हो लगेच आहे. आरती ए आरती हा बोला अंकिता. काही नाही ते मी सांगितलेलं पुस्तक आणलं का तुपल्या बाबांनी हा आणलंय थांबा ना. घे घे. थँक्यू चल येते मी. अगं थांब ना. अगं नको बाबा येतील आता. बरं मी काय म्हणते आपण सगळ्यांनी उरसात जायचं का तू मी कावेरी दीपाली. बघू ना घरच्यांना विचारून सांगते मी. आई जाते मी. थांब काही खाऊन जा. अगं नको खूप उशीर झालाय. बरं ठीक आहे बाबाला चहा दे. बाबा बाबा सगळ्या मैत्रिणी संध्याकाळी उरसाला जात आहे मग मी पण जाऊ का. हा काय उरसात शाळेचा गपचूप. बस. मदन मी काय म्हणते हा म्हणते. आता आपली अंकिता मोठी झाली आता तिचं लग्नाचं पहा काही लग्नाचं कसं आहे आता आपली परिस्थिती अशी पैसे पण लागते लग्नाला. आता लग्न म्हणल्यावर पैसे लागतेच आता एका शेतामध्ये यंदा पुरुषा नाही झाला काही. ही बाई म्हणत होती हा. ते बाळूच्या आत्याचा मुलगा आहे मुलगा चांगला आहे 10-12 एकर जमीन आहे. मागच्या वर्षी गेलो तुम्ही त्यांच्या इथं बघून घेऊ बघायला काय हरकत. अंकिता शिकायचं म्हणते अजून. काय नाही शिकायचं बिकायचं बस झाला आता शिक्षण मस्त शिकल्या. गुड मॉर्निंग. सिट डाऊन. थँक्यू सर. इतिहासाचं पुस्तक काढा आणि प्रकरण 8 आदर्श राज्यकर्ता हे प्रकरण आपण आज बघणार आहोत ते काढून ठेवा पुस्तकामध्ये.
बघा, स्वराज्य निर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही संघर्ष केलेला आहे त्या संघर्षामध्ये त्यांच्यावर बरेच वाईट प्रसंग आलेले जे की जीवावर त्यांच्या बेतणार होते. अशा प्रसंगापैकी आपण बघितलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खानाची भेट झालेली पहा. तर छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची जी भेट झाली ती कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी झाली? कोण सांगेल? तू सांग. तू सांग. तू सांग. छान, वा वा. बाकीचे लक्ष देत नाही. सिट डाऊन, बसा. तर बघा, छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट कुठं झाली? प्रतापगडच्या पायथ्याशी. अंकिता काय बाबा? बेटा इकडे. तुझ्यासाठी मुलगा बघितला, चांगला आहे का? मला सपोर्ट द्या. कोण आई, मग तुम्हाला त्रास होतो का गं? तुपला आम्हाला काय त्रास होणार? काही नको बोलू, भाकर पलटी होती जळण. मग हे अचानक लग्नाचं कुठून आणि कशाला? मला शिकायचंय गाई, डॉक्टर व्हायचंय. मग तुम्ही मला शिकू का देत नाही? सगळे म्हणते आता तू खूप मोठी झाली आहे, तुझी 10वी पण झाली आहे, ठेपा चांगला आहे, करून टाका. भारत स्वतंत्र होऊन किती वर्ष झाले गं? तरीही मुलींच्या वाट्याला गुलामीच. आणखीही खेड्यातील मुलींना शिकू दिलं जात नाही. 10वी 12वी झाली की लग्न लावून दिलं जातं. काहून असा भेदभाव? मला शिकायचं आहे गाई, शिकू द्या. असं नसतं का अंकिता? आणखी चाल, जेवायला बोललेलं आहे नी, काय करू राहिली? जाय रे दादा, मला नाही जेवायचं. झालं का तुझं? जॉब करतो.